कर्ण शब्द कुठले बाहेर पडत होते. जय जय राम कृष्ण हरी त्या शब्दाच्या तालावर सुरावर ह्या सृष्टी सौंदर्यामधले प्राणी पंढरपूरला जाऊन पावन झाली. पण आता जर दिंडी चालली आणि त्या दिंडीमध्ये जर तुकाराम असला त्यांना बाहेर काढली बघते. पहिले संत कसे आणि हे आताचे कसे. चला आणि तुकारा तर पाखरं राखायला ठेवलाय. त्या वेळेला चक्कर चक्कर बघितलं त्याच्यामध्ये दाना नाही आणि या तुकारामाला पगार कुठला द्यायचा म्हणून रस्त्याने एक गाडी चालली होती. त्या गाडीतला ऊस काढला आणि तुकारामाच्या पाठीत पाटलाने 3 ऊस ओढलं. त्या वेळेला तुकारामाच्या मुखातनं शब्द तरी बाहेर पडला का, पाटील काय म्हणून मारताय मला गरीबाला. पण आता एखाद्या वारकऱ्याला आपण थोडं जरी तिरका बोललो की काय म्हणतोय, मी वारीस नाही येऊ दे तुझ्या आईला घोड्यात लावतो. मग संत कुणाला म्हणायचं तुम्ही सांगा. चला संत कुटीला पंडित तुम्हाले, संत कुटीला पंडित तुम्हाले, हात मोठं नकुट तुटाले, हात मोठं नकुट तुटाले. दारूच्या नादात जाऊन भजनात, दारूच्या नादात जाऊन भजनात लागून पटवून भजन. इथे मंदिरी पावन देव नदीला सोडलं, इथे मंदिरी पावन देव नदीला सोडलं. सांगली जिल्ह्यात चैत्र आणि वैशाख महिन्यात गावागावाला सप्ताह चालू होते. गावकऱ्याला वाटतं त्या महाराजाचं कीर्तन आपल्या गावात व्हावं म्हणून काही गावकरी त्या महाराजाकडे जातात आणि महाराज तुमची भेट आमच्या गावाला होईल का. त्यावेळेला महाराज पटका पुढे सारून म्हणतो, मी तुमच्या गावाला आलो असतो पण माझी बिजागी 40,000. अरे काय तुला स्वतःचा खर्च आहे. ज्या तुकारामाला भजन केलं कीर्तन केलं त्याला कवा विचार केला का माझ्या आवडीला लग्न नाही, माझे पोरं चेते नाही द्या. पण हे कीर्तनकार गावात स्वतःला पैसे घेतल्याशिवाय गावात जात नाही म्हणून कवीने काय सांगितलं. चला कोणी कीर्तन सांगत फिरतो, कोणी कीर्तन सांगत फिरतो. आता खाली शिष्य एक धरतो, आता खाली शिष्य एक धरतो. रात्रीच्या कुठेत शिरतो, रात्रीच्या कुठेत शिरतो. वतनीचं भोजन इथे मंदिरी पावन देव नदीला सोडलं, इथे मंदिरी पावन देव नदीला सोडलं. राहायची नाही कारण आता या धरती मातेला पाप सहन होईना झाले. त्याचं उदाहरण असं आहे, लोकांच्या गावाचं सांगण्यापेक्षा माझ्या गावाचं तुम्हाला सांगतो. 8 लाखाला गाडीबाची बाग दिली, तेवढ्यानं मनाचं समाधान झालं नाही. शेजारच्या बागेची फटकी घालून बांधली, सगळ्या बागेत देश काढली, फोटो काढला, मुली
पाऊस म्हणायचा. मग कवीने काय सांगितले चला एक रजवाडी भगनाट्य सादर करतोय. त्या भगनाट्याचं नाव पतिव्रतेचा पोलादी किल्ला अर्थात 2 मुलांचा खून. हल्लीच्या दुनियेमध्ये चंद भोकाळला फार देवाधिकाच्या गोष्टी खोट्या मध्ये नारी आणि नर मग कशा करता बसवलं पंढरपूर त्याचं पालन करणार उभा राहिला विटेवर अनुभवा शांततेत नांदत आहे. आजपर्यंत आमच्या कारावरती दारू विषयाचा नाद कधीच आला नाही. राजानं राज्य करीत असताना कुठल्या पद्धतीने राज्य केलं पाहिजे. जाई जुईचा मांडव आपल्या घरावरती घालण्यापेक्षा माईचा मांडव दुसऱ्याच्या घरावरती घालावा त्याला राजा म्हणलं जातं. नाहीपेक्षा मी राजा आहे अन्य करंती पूर्व दिशा म्हणून पायाखाली तुडवला अशा राजाला राजा म्हणलं जात नाही. म्हणून स्वामी विवेकानंदाने काय सांगितले आहे, सेले सेले मानिकम मौक्ती कमना गजे गजे साधू नाही सर्वत्र चंदनम नाव नेवणे. जगामध्ये अनेक पर्वत आहेत पण प्रत्येक पर्वतामध्ये माणिक आहेत असं नाही. जंगलामध्ये अनेक हत्ती हिंडतात पण प्रत्येक हत्तीच्या गंधस्थळामध्ये मोती आहेत असं नाही. अरण्यामध्ये अनेक साधू तपश्चर्या करतात पण त्यातील अंतर्ज्ञानी साधू थोडेच आहेत. त्याप्रमाणे देशोदेशाचे राजे राज्य करतात पण आमचे महाराजे फार वेगळे आहेत. कारण ह्या कंचनपुरामध्ये भजन पूजन आणि कीर्तन याच्याशिवाय आतापर्यंत आमच्या कानावर काही आलं नाही. अरे हो,
रात वेळ झाला दरबारमध्ये मी एकटाच बडबडतो आहे. अजून काही पहारे कर्याचा पत्ता नाही. कधी येतात पहाड म्हणजे झालं. का कुणाला काय बोलावं कळतं का? अरे तू दरबार मध्ये आलेलं पाहून तुझी उभा राहण्याची पोहोच पाहून आमच्या मनाला समाधान वाटलं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आम्हाला हसू आलं. आपण हा बर आपण दरबार मध्ये किती वाजता येतात? नेहमी येतो की 10 वाजता. आता किती वाजले? आता वाजले की 2 वाजले. मग एवढा वेळ लेट का? लेट वय हा उशीर झाला म्हणून. अरे ते तुला विचारतो आहे उशीर का? उशीर झाला वे मोठी भांडण. मोठी भांडण? हो. अरे खरी कोणाची रे भांडण मोठी? माझी शेतकऱ्याची. तुझी आणि शेतकऱ्याची मोठी भांडण म्हणजे 10,000 रुपये. अरे पण कशासाठी? काय सांगायचं? अरे पण का? मागल्या कारण कळू दे. 5-6 महिन्यात हा मटका लागला होता मला. तुला फटका लागला? हो. बर मटका लागलेला. बर 4 रुपये आले. 4-5 लाख रुपये आले र. पैशाचा म्हणजे चांगला उपयोग करायचा. बरोबर आहे. 2 एकर शेती घेतली. 2 एकर शेती घेतली. धन लावलंय. बर पैसा म्हणजे धनच आहे. बरोबर. शेतकरी माझा मित्र. बर त्याला म्हणलं शेती घेतल्या. हा मला माझ्या नोकरीमुळे काही शेती करायला जमणार नाही. जमणार नाही. मला शेती करायचं नादच आहे पहिले. हा त्याला म्हणलं करते का शेती? म्हणलं करतो वाटेल. बर मग 2 एकरात का नाही धन गावलंय. पैसे म्हणजे धनच. धन गावलं. हा बर. शेतात काय तर धन करावं बर म्हणून त्याला का नाही 2 एकरात धन करायला सांगितलं. 2 एकरामध्ये तू धन करायला सांगितलं? धन करायला सांगितलं. बर मग सकाळी आपलं येता येता म्हणलं काय कसं काय केलं बघावं. काय त्यानं मळ्यामध्ये केलं आहे हे पाहण्यासाठी तू गेलास? रानात फेरफटका मारायला गेलो. बर बघतो तर काय माझं डोकं फिरलं. त्या रानामध्ये गेल्यानंतर त्या रानाची कळा पाहिली आणि तुझं डोकं फिरलं. माझं डोकं पाकच फिरलं. अरे पण का? अहो त्यानं काय केलं माहिती का? हा रानात सगळी कोथिंबीरच केली होती. मिरची. अरे धन पेरल्यानंतर काय येणार? कोथिंबीर येणार. एकच आहे. एकच झालं. आपण आला. हो. आपला तर पहारेकरी एक जोडीदार कुठं आहे? तुझं असं घेऊन तो कधी नेहमी येतो का टायमिंग मध्ये? पगाराला पुढं असतो. त्याला वर्दी दे. दादा साहेब दरबार मध्ये वाट पाहत आहेत. निघ लवकर. जातो. जोडदार आला का? तुला शिरायत बघायला काय कळतंय का नाही? तात्या जाय. तात्या वारलं का? अरे चांगलं बोल की. मेलं का? आहे हाय चांगलं आहे. आहे तर जा. येते वासानं. येतोय का? डोकरं असं कसं उडायला लागलंय. येतोय का? हो. हा. का किडा उठलाय? काय तो दरबार मध्ये आला. आमच्या समोर उभा राहिला. पाहून आमच्या मनाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आम्हाला हसू आलं. आपण दरबार मध्ये किती वाजता येता? 9 वाजता. आता किती वाजले? 3 वाजले. एवढा वेळ लेट का? अगोदर कोण येत? तुम्ही येता. आज कोण आलंय? मी आलो आहे. तिथं काय खेकडं धराय आलंय? तुमचा पहारा कसा चालला आहे हे पाहण्यासाठी आलो. चांगलाय चाललाय. पहारेकरी हो. दरबार मध्ये नोकरी करताना कशा पद्धतीने करावी? कशा पद्धतीनं? ज्याची खावी भाकरी, त्याची नीट करावी चाकरी, ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ, त्याला उसात देऊन हाणावं नीट. अरे ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नाही. तेच की कांबाट काढावं नीट. अरे काम करावं नाही. हा तुम्ही माझी चेष्टा केली. हा. मी काय तुम्हाला मारलं हाणलं? मला नाही मार. तेव्हा आपले महाराजे दयाळू, हा. मायाळू, हो. कनवाळू आहे. बर. ते दरबार मध्ये येण्याची वेळ झाली आहे. आपला पहारा व्यवस्थित ठेवा. हा. हे तुम्ही काय रेडका चांगलं बरं का? त्याच्या आईला मारते म्हणते बिचवा काय हाणले मारले
का अब सुजू बनावा मला जाऊ दे असू दे महाराजाची महाराज गौरी नारायण नमस्तुते. आम्ही या राष्ट्राचे राजा आहोत. गेले 25 वर्षाला मी राज्य चालवत आहोत. आमच्या आई वडिलांची पुण्य अगदी आनंदाने आम्ही राज्य चालवत आहोत. आमच्या आजा वडील हे जसे राष्ट्र चाललं त्या पद्धतीनेच आम्ही चालवत आहोत. गोरगरिबाला दान करणे, या राष्ट्रात काही विचित्र प्रकार घडू नये ह्यासाठी अगदी चांगली नजर ठेवणे. एवढंच वाईट वाटतं की आमचे असणारे युवराज जन्माला आले आणि आमची असणारी पत्नी स्वर्गवासी झाल्या. आमच्या मनात दुःख आहे. असू दे, राजा असलं म्हणून काय झालं, सर्वांना देव सारखा ठेवतो. आम्हाला रात दिवस चिंता लागली. आमचे युवराज राजे एकदा गादीवरती बसले की आम्ही आराम करायला रिकाम झालो. त्याचप्रमाणे असणारे प्रधानमंत्री यांच्याकडे आमचा युवराज शिक्षणासाठी गेले 5 वर्ष झाले आम्ही दिलेला आहे. आज दरबार ठेवायचा, सेनापतीने प्रधानमंत्र्यांना बोलून घ्यायचं. दरबार भरून आज युवराज राजांचं शिक्षण कुठंपर्यंत आले आणि काय काय शिक्षण दिले ते प्रधानमंत्र्यांना विचारायचं. पण मी एकटाच म्हणत आहे, पहाऱ्या केल्यावर काय दिसत नाही. पहारेकरी आज दरबार भरवायचा आहे, पण त्याप्रमाणे प्रधानमंत्री सेनापतींना ताबडतोब बोलून घ्या. काही हरकत नाही. बसा तात्या. ए म्हशीचं निडकू सुटलं बांध. हे हवालदार आहे. कालास महाराजांनी बोलवलंय. महाराजाने आम्हाला दरबारमध्ये बोलवलं आहे. हो, काय महत्वाची कामगिरी? गावंड्याच्या हाताखाली चुना द्यायचंय. काय महत्वाची कामगिरी? ए अरे इथे पोरा त्या सोमवारी भरली कचेरी, सभेला मोठं मानकरी, राजा चंद्रसेनाचे स्वारी बसे गादीवारी त्याने गादीला. गादीला जाने गादीला. पुढे काही होतो प्रकार लक्षात महाराजे आत आहेत. महाराजे आत आहेत का त्यांना सांगा. तात्यासाहेब आली आत येण्याची परवानगी बघ. का बोलायला येत नाही. राजाधिराज महाराजांचा विजय. हो सेनापती. हवालदार या आले. या त्या महाराजांनी बोलवले राव तुम्हाला. आज काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, त्यांची सभा आहे आमची. हो जा. महाराज आता आहेत. हो का? हो जा. एकटेच आहेत का? आहे मला माहिती नाही आज कोण आहे, पण आज तुम्ही जा. बरोबर. सदा प्रजाहित पाही लाख गुणाचा राष्ट्र हिरा. सदा प्रजेचं हित पाही
लाख बुडाचा राष्ट्र हिरा हा मराठा सरदार आपणाला लवडी करतो मानाचा मुजरा महाराजांच्या चरणी निर्वाण नमस्कार. अनुदिन रमवितो हे मम प्रभुवर वंदितो पदा कमला तुम चाय वंदितो पदा कमला मी तुम चाय वंदितो पदा कमला वंदितो पदा कमला तुमचा वंदितो पदा कमला हे मम प्रभुवरा वंदितो पदा कमला तुमचा वंदितो पदा कमला मी तुमचा वंदितो पदा कमला. महाराजांचा विजय असो. प्रधानमंत्री बोला महाराज. आणि सेनापती बोला. गेले 20 वर्षे झाली तुम्ही आमच्या वाड्यामध्ये नोकरी करता. अगदी आनंदानं सांभाळ केलाय तुम्ही वाड्याचा. पण प्रधानमंत्री आमचा असणारा युवराज गेले 5 वर्षाले तुमच्याकडे शिक्षणासाठी आम्ही सोपवलं आहे. त्याचं शिक्षण कुठं आले आणि तुम्ही काय काय त्यांना विद्या शिकवली ते आम्हाला सांगा बघू. महाराजी आमच्याकडे युवराज आल्यापासून धनुर्धारी आणि शस्त्रधारी ह्या दोन विद्येमध्ये काळ युवराजाला आम्ही निपुण केलं आहे. राहिली आहे राजविद्या ती आज ना उद्या. राजविद्या म्हणजे धनुर्विद्या हेच तुम्ही आज आमच्या युवराजांना शिकवलं नाही. गेले 5 वर्षाले तुम्ही काय केलं आणि जी विद्या आमच्या गादीवर बसणारा राजा होणारा वंशाचा दिवा आहे ती विद्या पूर्ण झाल्याशिवाय त्यांना गादीवर बसता येत नाही. तीच विद्या तुम्ही आज दिली नाही. याचा अर्थ तुमच्या मनात काहीतरी लफन डाव असला पाहिजे. नाही महाराज काय बोलतो अहो. आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं आपल्या पदी आम्ही नोकरी करतो आहे. आपला अन्न आम्ही खातो आहे. आमच्या हातून असला गलतानपणा कधीच होणार नाही. तुम्हाला माहित आहे या राष्ट्राचे सूत्र आमच्या हातात असल्यामुळं या कामातून आम्हाला थोडासा वेळ मिळाला नाही. पण तुम्ही गरिबांची काळजी करू नका. युवराजाला ते शिक्षण आम्ही दिल्याशिवाय बोलू नका. दिल्याशिवाय बोलू नका. असणारा युवराज राजे आज मी घेऊन सेनापतींच्या स्वाधीन करताय. सेनापती बोला. असणारा महाराजे म्हणजे आमचा युवराज होय. आणि राजे हे तुमच्या स्वाधीन करताय. त्यांना सांभाळा. व्यवस्थित करावी. शिक्षण त्यांना पूर्ण द्या. येतो मी. ठीक आहे. तात्यासाहेब बोला.
खरं म्हणजे महाराजांनी तडकाफडकी निर्णय घेतला बरं का. मला ते आवडलं नाही, पण तुम्ही आतापर्यंत आणि मीही आतापर्यंत 20 वर्ष झालं या दरबारात नोकरी करतोय. आपले पूर्वज सुद्धा या दरबारात नोकरीला होते आणि त्यांच्याच पुण्याईनं आपण सुद्धा या दरबारात आहोत. असं असताना बाळ युवा सरकार 5 वर्ष तुमच्या ताब्यात होता. बरोबर. या गाडीचा वारस, या वारसाचं पाऊल तुमच्या वाड्याला लागलो, तुमचं भाग्य म्हणायचं. पण महाराज यांनी एकाच शिक्षणासाठी बाळ युवराज यांची शिक्षणाची सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आज बाळराजे माझ्या वाड्यावर येणार, माझ्या वाड्याला पाय त्यांचे लागणार, हे आता माझं भाग्य आहे. आता तुम्ही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या राष्ट्राची सगळी सूत्र आमच्या हातात आहेत. आम्हाला भरपूर कामं असतात आणि ते शिक्षण देण्यासाठी आम्ही देऊ शकलो नाही, पण त्याने ते काय ऐकलं नाही. युवराज सरकार त्यांनी माझ्या ताब्यात दिलाय. मला सुद्धा तसा आनंद झालाय. पण माझ्याकडे युवराज आल्यामुळं तुम्हाला काही वाईट वाटलं नाही ना? सेनापती, हा मुलगा तुमच्याकडे असला काय आणि माझ्याकडे असला काय? या राष्ट्राचे 2 खांब आहोत. आमच्या मनामध्ये ती मात्र शंका आली नाही. ज्या पद्धतीने आम्ही शिक्षण दिलं त्या पद्धतीने राहिलेलं शिक्षण आपण द्या आणि बाळ युवराजाचं संगोपन चांगल्या पद्धतीने करा, एवढंच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. मलाही वाटलं होतं तुमचा माझ्यावर विश्वास असेल. बरं, मला खरं म्हणजे आनंद झालाय. मी आताच माझ्या वाड्यावर जातो आणि लिंबू सरबताची पार्टी ठेवतो. शहरातील काही प्रतिष्ठित मंडळी याशिवाय सर्वप्रथम तुम्ही माझ्या वाड्यावर लिंबू सरबता करता यायचं. येणार ना? सेनापती, आपण या राष्ट्राचे 2 खांब आहोत. तुम्ही बोलवावं आणि आम्ही येऊ नये असं झालंय का? पुढे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही तुमच्या बंगल्यावरती येतच आहोत. ठीक आहे, मी वाट पाहतो. कांचनपूर शहराचे गुणवंत राजा चंद्रसेन राहत होता तिथं. परोपकारी महामूर्तीवंत ऐका त्याचे वाहन. महाराजांनी भर दरबार मध्ये बोलवून आमचा अपमान केलाय. ह्या अपमानाची लस आमच्या मनामध्ये सारखी लसते आहे. युवराज आमच्याकडून काढून सेनापतीच्या स्वाधीन केलाय. महाराजे विषारी सर्पाच्या शेपटीवर पाय दिला आहे. या राष्ट्राची राख रांगोळी करायला फार वेळ लागणार नाही. बस आम्हाला लिंबू सरबताचं आमंत्रण सेनापतीने दिलं आहे. त्याच्याच बंगल्यावरती जाऊन त्या सेनापतीच्या मनामध्ये विष घालून त्या नवरा बायकोची ताटातूट केल्याशिवाय तात्या साहेबाच्या मनाला समाधान लाभणार नाही. अरे हो, आता आपण इथं न थांबता ताबडतोब सेनापतीच्या बंगल्यावरती या
आईला कुकुड कोंबडा लावला तुझ्या. जावे माणसाचा अपमान झाला की असा वैतागतो. पहिला अपमान सरळताईनं डोमकाव्याची उपमा देऊन त्याचा अपमान केला. दुसरा अपमान म्हणजे भर दरबारात त्यांच्या म्हणजे हातात असणारा शिवराज सेनापती ताब्यात दिलं. हा दुसरा अपमान. आणि त्यात सेनापतीने त्यांना चहा पाण्यात लिंबू सरबताचं आमंत्रण दिलंय. आता हे लिंबू पाणी पिण्याच्या लायकीच आहे का याला वाटत. जावे आपण गेलं पाहिजे. एक आनंदाचीच गोष्ट आहे. या राष्ट्राचा कुलदीपक, त्या राष्ट्राचा भावी राजा आजपासून माझ्या वाड्यावर येणार आहे. माझ्या उमऱ्याला त्यांचे पाय लागणार आहेत. केवढं मोठं भाग्य. पण ही आनंदाची गोष्ट आपण आपल्या पत्नीला म्हणजे सरोजला सांगितली पाहिजे. सरोज, बोला धनी. काय झालं? बाळ रडत होता का? हो रडत होत. बरं, हे बघ बोला ना. आता नीट कान देऊन ऐक. हा बोला. सरोज, हा आतापर्यंत राज दरबारात आम्ही नोकरी केली. हो त्याचा काहीतरी उपयोग झाला. आणि तो म्हणजे असा की युवराज सरकार यांची सर्वस्वी सांभाळण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी महाराज यांनी माझ्यावर सोपवली आहे. काय सांगताय काय धनी? होय धनी, जेवढा तुम्हाला आनंद झाला तेवढा मलाही आनंद झालाय. आतापर्यंत इमानदारीने नोकरी केली म्हणून त्या नोकरीचं काहीतरी फळ मिळालं म्हणायचं तुम्हाला धनी. होय. पण हे बघ, बोला ना. या आनंदाच्या प्रत्यार्थ हा मी आपल्या वाड्यावर काही प्रतिष्ठित लोकांना बर. लिंबू सरबताच्या निमित्तानं बोलवलं आहे. हा तेव्हा आता ते येतीलच मंडळी. आपण लिंबू सरबताच्या तयारीला लागा. ठीक आहे. आता जाता घरामध्ये जाते आणि लिंबू सरबतची लगेच तयारी करू. आणि एक लक्षात ठेवा, बोला ना. आपला बाळ जरा बाजूला ठेवला तरी चालेल, पण युवराज सरकार यांच्यावरून लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका. धनी, आपल्या स्वतःच्या बाळाला मी बाजूला ठेवीन आणि बाळ युवराजांचा चांगल्याच पद्धतीने सांभाळ करीन. वा, हेच मला पाहिजे होतं तुझ्याकडून. हो कारण बाळ युवराजांच्या केसाला धक्का तर आपल्या जीवाला धक्का. बरोबर आहे धनी. ठीक आहे, लागा लिंबू सरबताच्या तयारीला. नमस्कार सेनापती, हा, बोला. आपण बोलवावं आणि आम्ही येऊ नये असं झालंय का? आम्हाला वाटलं होतं तुम्ही आमचं निमंत्रण नाकारणार नाही. नक्की तुम्ही लिंबू सरबत करता येणार. पण सेनापती, ज्या वेळेला तुमच्या आम्ही बंगल्याकडे येत होतो त्यावेळेला आपला तो असणारा वंदे मातरम चौक, हा हा, त्या चौकामध्ये काहीतरी म्हातारी माणसं 4-5 बडबडत होती. बडबडत होती? हो, तुम्ही ऐकलं? मी माझ्या कानाने प्रत्यक्ष ऐकलं. हा. आणि त्यांच्या मुखातून जे बाहेर पडलेले शब्द आमच्या कानामध्ये विष ओतल्यासारखे ओतले गेले. तात्या साहेब, जे काय असेल ते उघड उघड बोला, असा आडपडद्यानं बोलू नका. हो सेनापती, त्या माणसांच्या मुखातून काय बाहेर पडलं ऐकायचंय तुम्हाला? काय? आज रात्री 12 वाजता, आज रात्री 12 वाजता बाळ एवढ्या जाता नाही, नाही, असं कदापिही होणार नाही. कारण बाळ युवराज या मराठा सरदार सरसेनापतीच्या ताब्यात आहेत. त्यांची सर्वस्वी सांभाळण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी आजपासून आमच्याकडे आहे. तेव्हा बाळराजांचा खून कसा होतो आहे तेच मी पाहणार आहे. अहो, आजच सर्व दरबारातील दरवाजावर माझ्या विश्वासातील पहारेकऱ्यांना पहारा देण्यासाठी सांगतो. आणि आज रात्री 12च्या अगोदर मी स्वतः त्या ठिकाणी पहारा ठेवतो. कसा बाळराजांचा खून होतोय तेच पाहतो.
तुम्ही आम्हाला ही अगोदर सूचना दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण हो, लिंबू सरबत घेऊन या. ठीक आहे. येऊ का? आग कशी लावली आग. बस ह्याला म्हणायचं डोकं. तात्यासाहेब, एवढ्या तातडीने ज्यांना घालवलं ते गेले आणि तुम्ही नाही गेला तात्यासाहेब. अरे वा. ते गेले हा? आणि तुम्ही नाही गेला. सरोज, बोला ना. आठवतो दिवस. एक दिवस असा होता, त्या दिवशी आम्ही तुम्हाला मागणं घालायला आलो होतो. त्या दिवशी डोम कावळा म्हणून आम्हाला हिणवलं. त्या दिवसापासून आमच्या मस्तकामध्ये एकच गोष्ट आहे, झालेला अपमान आणि त्या अपमानाचा बदला. तात्यासाहेब आम्हाला म्हणतात, त्या दिवसापासून डोकं कसं छिन्न विछिन्न झालं आहे. सरोज, बोला ना. आमच्या प्रेमाला होकार ऐकायचा हे आम्हाला माहित आहे. ज्या दिवशी डोब कावळा म्हणून हिणवला, त्या दिवशी मनाला तंग बांधला. पूर्वीचा सूर्य पश्चिमेला उगवेल, नदीचा ओघ उलटा वाहील, मेरू पर्वत आपली जागा सोडेल. पण ह्या सरोजला तात्या साहेबांनी केल्याशिवाय आमच्या मनाचं समाधान होणार. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मला मागणी घालायला होता त्यावेळेस मी तुमचा अपमान केला डोम कावळ्याची उपमा देऊन. तो अपमान पुरेसा झाला नाही म्हणून तुम्ही पुन्हा परत इथं आलेला आहात तात्यासाहेब. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते उघड उघड तरी बोला ना तात्यासाहेब. सरोज, बोला. माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तात्यासाहेब, दुसऱ्याच्या बायकोला ती पापी नजर ठेवताना तुमच्या जीवाला लाज नाही वाटत तात्यासाहेब? सरोज, पुन्हा समोर काय बोलते आहे याचं भान आहे का? हो. या राष्ट्राची सूत्र माझ्या हातात आहे. मी करल तीच पूर्व दिशा या राष्ट्रामध्ये आहे. मी काय बोलतोय कान खुले करून आहे. बोला ना. आजपासून तुला 3 दिवसाची मुदत आहे. बर. त्या 3 दिवसामध्ये तुझ्या मुखातून होकार, माझ्या प्रेमाला होकार ऐकायचा आहे. काही लक्षात? तात्यासाहेब, माझा प्राण गेला तरी चालेल, पण तुझ्यासारख्या नीच मोकळ्याच्या हाती मी कधीच लावणार नाही तात्यासाहेब. बोला ना. आज, उद्या आणि परवा 3 दिवसाची मुदत आहे. मनाचा विचार कर आणि ह्या तात्यासाहेबाच्या प्रेमाला कबूल हो. म्हणे तात्यासाहेबाच्या प्रेमाला कबूल हो. प्रेमाला कबूल व्हायचं का नाही ते बघता येईल पुढच्या पुढं. 2 हवालदार पाऱ्यावर आहेत. यांचा पारा कुठं आहे कुठं नाही बघितला पाहिजे. हवालदार, अरे तुमची काशीत कुठं घातली तुम्ही? हा, म्हणजे काय? कुठं गेला होता तुम्ही? इथंच आहे, पारा चालू आहे. पारा कुठं आहे? ड्युटीवर. दिवडीवर काय करता? काय महाराजांनी सांगितले हा. ते पाठीमाग गवत लय वाढले, बर. तेवढं काढा. हा, म्हणजे दोघा बी गावात काढत होता? नाही, मी काढत होतो नेऊ बांधत होता. कुठल्या बाजारला नेणार आहे? खानापूरच्या. खानापूरला जाणार आहे. तुमचं कामावर लक्ष नाही. महाराज घरी आल्याच्या नंतर तुम्हा दोघांनाही नोकरीला खाली करण्यात येणार आहे. हो, तुमचं कामावर अजिबात लक्ष नाही. काय झालं काय? तुम्हाला काय माहिती आहे का? तात्यासाहेब आले होते बर. आणि तात्यासाहेबांनी मला 3 दिवसाची मुदत दिली. कशाला? 3 दिवसात जर मी त्यांच्या प्रेमाला जर कबूल जर नाही झाली बर. तर माझी गत काय खरी नाही म्हणून सांगून गेले तात्यासाहेब. जाऊ देऊ, त्याला काय तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हा, हे असंच भरायला लागले. होय का? काही दिवसांना वेडा होईल तो. होय. हा, तुम्ही काळजी करू नका. जा बर बर, जा. ठीक आहे. जावा या. आहे का मस्तीवान बोकड कसा माझावर आलाय. लिंबू सरबत द्यायला बोलवला तर प्रेमाची मागणी घालायला लागलाय. बरं असू दे, तो काय करतोय कसं करतोय तेवढं लक्ष ठेवायचं. येण्या बुरुज रसाय सुरुवात केली की खालनं आपण पोकर राहायचं. चल. हो महाराज.
हरकरी आपले युवराज राजे प्रधानमंत्रीकडनं काढून सेनापतीकडे दिले. अगदी चांगलं झालं, कारण सेनापती अगदी शिक्षण त्यांना पूर्णपणे देणार, धनुर्विद्या सुद्धा त्यांना पूर्ण देणार. काय बोकड लागलं काय माग? अरे आम्हाला काय पडले? काय आम्हाला ज्या वेळेला आम्ही काहीतरी ऐकलं त्या वेळेपासून आमचं मन कसं छिन्न विछिन्न झालंय. छेनाल बिनाल झालंय पण काय म्हणला? छिन्न विछिन्न. तिकडे का महाराज 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 महाराजे दरबारमध्ये आहेत का? हा महाराजे दरबारमध्ये आहेत. हे काय महाराजांचं बोतू बरं. महाराजे सर्व शहरामध्ये फेरफटका मारत असताना वंदे मातरम चौक, त्या चौकातून आम्ही येत असताना त्या चौकात वडाच्या झाडाखाली 4 माणसं बसली होती आणि त्यांच्या मुखातून काहीतरी वाक्य, वाईट वाक्य आमच्या कानावरती आली. काही वाक्य आले, बोला ना, सांगा. ऐकायचंय तुम्हाला? हो. मग कान खुले करून ऐका. आज रात्री 12 वाजता, आज रात्री 12 वाजता बाण एवढा जाता युवराज राजांचा खून होणार आहे, तुम्ही बोलत आहात. महाराजे ते माणसाने बोललं ते आमच्या कानात विष ओतल्यासारखं उठलं गेलं. ज्या वेळेला आम्ही समजेला हात घातला, कोण नीच नराधम आहे आमच्या युवराजाचा खून करतो आहे म्हणून समजेला हात घालून माग पाहतात ती माणसं तिथून पसार झाली. जर असती त्यांचं शिर आपल्या पायावरती आम्ही केव्हाच पण कानामध्ये ओतलेलं विष आपल्या समोर सादर करावं ह्या आशेनं मी आलो आहे. ठीक आहे प्रधानमंत्री, आज रात्री 12 वाजता आमचा असणारा वंशाचा दिवा हव्या गाजीचा राजा त्याचा खून करणार आहे. कोणत्या देशाचा वैरी आणि कुणाची माय व्याल्या ती स्वतः मी जातीनिशी हजर असणार आणि तिथं पाहणारा होत वाड्यात त्यांनी प्रवेश टाकताच जर आमच्या दृष्टीत पडले 1 घाव 2 तुकडे करणार. हे तुम्ही ह्याला म्हणायचं डोकं. कशी लावली आग ऐका मिळतात. ऐका मिळतात. तू कधीचा भाग धरू नका माझ्या शब्दाचा राग. प्रधानजीने लावली दरबारात आग सांग तू सर्व. सर्व दरबार मध्ये आग लावली आहे. आता काय होतं हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासाठी दरबारमध्ये गेलं पाहिजे. सेनापतींना सांगितलं की आज रात्री 12 वाजता युवराजाचा खून. महाराजांना सांगितलं की आज रात्री 12 वाजता युवराजाचा खून. म्हणजे काहीतरी काळ वेळ ह्याच्यात मनात एक काम करायचं. काय करायचं? सेनापतीचा जीव वाचवायचा असेल हा तर आपण दोघांनी काहीतरी अक्कल लढवायची. लढवाय बाई. मी आज सांगायचं आणि तो ऐकायचं. आजपर्यंत तीच करू. हा तेव्हा असं कर, काय करू? युवराज होऊन तू गादीवर बस.
कुठल्या तर गावात मला जेव सरळ काय काय झालं काय युवराज होऊन मी बसतो हा गादीव हा आणि माझं करू दे त्याने आपलं फुल करू दे की, काय फरक पडतो बायका पोरं माझी बोंबलत करायला तिकडे जाऊ दे तुला ऊसतोडीला घालवतो तुला काय करायचं अरे महाराजाच्या युवराजासाठी मेला सर एक शाट गेलं शाट गेलं हा, त्याला घेऊन ये लवकर येऊन ये आलं का बस लवकर मारेकरी येईल आधी येऊ दे तरी बाबा बस हे आला बाबा आता काय जरा बसू दे की मला सावध तरी मग सावध बस ना हा चल झोपू नको नाही नाही झोपला का मेला आहे झोपला का मेला म्हणून जागा झोप चावल लागल झोपलं का देवा माझ्या मागची एवढी पिढा कायमची घालव रे बाबा लय आंबवलंय हे ना मला ऐ, काय माहिती तुझ्या पिढा आहे तुला माझी काय झालं तुझ्या मागची पिढा जाऊ दे म्हणतोय तुला का म्हणलं का मी पाडव्याबद्दल सांगत आहे बर तुला सुपारी तर मागितल्या का बर मग खायला आणि पिढा म्हणतोय मला तुझी हो तुझे बायको किती दिवस तुझ्याजवळ तुझ्या त्याच्या आई वडिलाकडे असते वर्षातनं 2 महिने वाढ असते फक्त ती पिढा घालव म्हणतोय असं बी. तुला काय वाटलं आणि मला घालून जा माझ्या घरी तू बस बस लवकर बारेकरी येईल झोपलं का बोलू नको झोपते प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आज रात्री 12 वाजता युवराज राजांचा खून होणार आहे. अजून 12 वाजायला वेळ आहे. युवराज राजा तर सिंहासनावरती आराम घेत आहे. कोण दुश्मन येतोय आणि माझ्या बाळराजाला टच करतोय ते स्वतः आपण जाती निषेध हजरालोय. जाऊन आपण सिंहासनाच्या पाठीमागे थांबायचं. आज त्यांचा प्रवेश होतात जाऊ लागताच ते काय करतात पायाचं ते पहिला वार करून एक खाव 2 तुकडे करायचं. आपण जाऊन सिंहासनाच्या पाठीमागे थांबावं म्हणजे वाजायला अजून भरपूर वेळ आहे. त्यापूर्वीच आपण दरबारात हजर झालो ते एक बरं झालं. कारण एवढा सरकारांचा खुनी आपणाला प्रत्यक्ष पाहत आहे. पण काय करावं पहारा आपली सगळीकडे व्यवस्थित चालू आहे की नाही कुणाच ठाऊक. हा बसून पेंगतोय पण पहारा व्यवस्थित करतोय मलाही माहित आहे. ठीक आहे आपण तो खुनी येण्याच्या अगोदर कुठं तरी लपून बसावं म्हणजे झालं. हे काय सिंहासनाच्या पाठीमाग तलवारीचं टोक दिसत आहे. म्हणजे हा खुनी माझ्यापेक्षाही हुशार निघाला. माझ्या अगोदर या दरबारात हजर झालाय आणि मला पाहता क्षणी तो सिंहासनाच्या पाठीमागे लपून बसला आहे. हरामखोरा युवराज सरकारांचा खून करणार आहे काय. अरे त्यांच्या अगोदरच तुला मी यम सदनाची वाट दाखवतो कडे पहा. 1 2 आणि प्रधानमंत्रीकडनं काढून शिक्षणासाठी आमचा विश्वास असल्यामुळे तुमच्याकडे आमचा बाळराजे दिला. नाही महाराज तुम्ही आज स्वतः बाळराजाचा खून करण्यासाठी आमची दिशाभूल केली तुम्ही आणि स्वतः खून करण्यासाठी आला. नाही महाराजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा गैरसमज होतोय. एकही शब्द बोलू नका. पहारेकरी ताबडतोब प्रधानमंत्रींना बोलवा. बोलवा
आम्हाला एवढं तातडीनं का बोलवलं? आज आमच्या युवराजाचा खून करण्यात आलेला हाचा गुन्हेगार आहे. काय शिक्षा करायची ती करा तुम्ही. अंगार कोठडीत डांबो ठेवा आणि अंगाची चवडे का हातनं पाणी घेऊ नका. येतो मी. सेनापती तात्यासाहेब, आपल्याला राज्य पाहिजे असतं. तुम्हाला हे राज्य जर पाहिजे होतं तर तुम्ही आमच्या कानामध्ये 2 गोष्टी सांगायच्या. आम्ही तुम्हाला महाराजांना सांगितलं असतं, महाराजे सेनापती प्रामाणिक आहे, इमानी आहे, त्यांना राज्य हवं आहे, तेव्हा हे राज्य त्यांच्या स्वाधीन करा. केवळ ह्या राजगादीसाठी युवराजाचा खून करायला निघाला. नाही नाही तात्यासाहेब, असं आमच्या मने कधी झालं नाही. अहो, युवराज सरकारांची सांभाळायची आणि शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर असताना मी युवराज सरकारांचा खून कसा करेन? मी कोणी नाही. माझ्यावर हा आरोप होतोय. आरोप कसला? प्रत्यक्ष महाराजाने तुमची तलवार धरली. होय, जर ते नसते तर तुमच्या हातून हा घात झालाच असता. म्हणजे त्याचा अर्थ असा, तुम्ही आरोपी आहात. मारेकरी काय झालं? अंधार कोठडीमध्ये ठेवायचं. है ना? अन्न द्यायचं नाही, अजिबात पाणी द्यायचं नाही. अजिबात देत नाही. तडफडून त्याचा जीव गेला पाहिजे. म्हणजे त्याला काय द्यायचं नाही. काय सुद्धा द्यायचं नाही. त्याला सकाळी सकाळी उठल्या एक चरवीवर दूध देतो. सर्वेवर दूध, 10-15 अंडी उकळून देतो. 10-15 अंडे उकडून, 12 वाजता का नाही हा. असला मोठा आरगडी कोंबडा हा आळणी करून देतो खायला. आळणी करून खायला. संध्याकाळी बोकडाचं 2 किलो मटण आणतो. बोकडाचं 2 किलो मटण, काळजाचा घड आणतो. काळजाचा घड, आणि संध्याकाळी एक बिअरची बाटली आणतो. पाक. म्हणजे तो पाक वाळेल. आता एवढं सगळं खायला घालणार. असं कर, हा. एवढं सगळं खायला घाल हा. आणि सोड माझ्यावर. किती सवय आहे मी तुम्हाला. सवय आहे होय तुम्हाला. काय बोलावं हे तरी कळतं का? अगदी त्याला काय कळतंय? तुम्ही बी त्याच्या नादी लागले. किती येडे भोकाच आहे तो. हा बर, म्हणे एवढं खायला घालाय. आता जाऊ. ए, अरे, जाऊ तुम्ही. नजर कैसे ठेवा. हो, आणि महाराजांनी काय सांगितले माहित आहे का? काय? तात्यासाहेब, तुमचा पहारा त्याच्या बंगल्यावरती असतो. आहे ना? तेव्हा आमचा पहारा तिथं राहील. काळजी करू नका, जाऊ तुम्ही. या सेनापती या. हे सगळं काय घडले, कुणी घडवले, हे सगळं आमच्या ध्यानात आलं. तुम्हाला काही घरात टाकत नाही. तुम्ही ह्याच्या घरी जा, निवांत राहा. तरी जर विचारलं तर आम्ही सांगतोय की काही घरात तुम्हाला टाकले. अरे पण ते आत्ताच म्हणाले की महाराज यांनी माझ्या वाड्यावर त्यांचा पहारा करावा. नको, असं होता कामा नये. कारण माझ्या घरात माझी पत्नी सरोज आणि माझा बाळ एकटाच असणार आहे. त्यांच्या काही जीवाला बरं वाईट झालं तर उद्या मी काय बघणार? काळजी करू नका. या तुम्ही त्यांच्या घरी जा. आरोपी कोण आहे काय आहे हे आता पक्क लक्षात आलं. दोघांना समोरासमोर आणलं आणि महाराजाच्या नजरेत बरोबर तो बसला गेला सेनापती. सेनापतीनं आरोपी ठरवलं. एक सेनापती आले ते युवराज महाराजाचा जीव वाचवण्यासाठी. त्यानं त्याने आरोपी केलं. कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर असतं. हे महाराजांनी तडकाफडकी याचा निर्णय घेतला. जाऊ दे, असू दे. आपण काय करायचं, नुसतं लक्ष ठेवायचं. जोपर्यंत त्याचा गाडा भरत नाही तोपर्यंत त्याला खाली पालता करायचा नाही. चल.